नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची मुख्य बातमी आहे तर मोठी महत्त्वपूर्ण बातमी. कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी जुन्या पेन्शन योजनेबद्दल महत्त्वपूर्ण मोठा निर्णय. या संदर्भामध्ये जाणून घेऊया सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची मोठी बातमी आहे कर्मचारी व पेन्शनधारक यांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण बातमी. शैक्षणिक प्रलंबित प्रश्न लागणार मार्गी. जाणून घ्या सविस्तर माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे पहा. गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आजच्या महत्त्वाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, बातमीमध्ये आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे हे विधान परिषद कार्यालय आहेत. या कार्यालयामध्ये राज्यपालाचं अभिभाषण झालं आणि येथे सभापती बसलेले आहेत आणि भाषण झाल्यानंतर त्या भाषणाच्या नंतर किरण सरनाईक स्वतः अपक्ष असणारे आमदार उभे राहिले आणि त्यांनी अनेक विषयावर शैक्षणिक प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले. ते लक्ष कसे वेधले या व्हिडिओतून पाहूया. मित्रांनो, विधान परिषदेत राज्यपालाच्या अभिभाषणानंतर माननीय किरण सरदेसाई अपक्ष यांनी विधान परिषद मध्ये मांडलेल्या महत्त्वाच्या बाबी शासनाच्या लक्षात आणून दिल्या. यावर लवकरच कारवाई होणे गरजेचे आहे. सभागृहात उभे राहून शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्याबाबत सभापतींना शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे प्रश्न व मागण्या लक्षात आणून दिल्या आणि ते म्हणाले की सन्माननीय सभापती महोदय, याबाबत विनम्रपणे मी या ठिकाणी काही निमित्ताने माझी बाजू मांडू शकतो. शासनाच्या सर्व या विकासाच्याकडे दृष्टिकोनातून शैक्षणिक क्षेत्राकडे दुर्लक्ष झाले आहे. म्हणजेच शासनाचे सर्व या विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्र हे अत्यंत दुर्लक्षित झाले. शिक्षण क्षेत्र हे प्रगती आणि विकासाचे मूळ आहे. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक करताना प्राधान्य असले पाहिजे. तर एकूणच उत्पन्नाच्या 6% खर्च होत नाही. त्यामुळे शिक्षण सेवकासारखी योजना असेल, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मानधन नियुक्तीचा प्रश्न असेल, विना अनुदान व अंशतः विना अनुदान पद्धतीमुळे शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना 10 ते 15 वर्षापासून पूर्ण वेतन मिळत नाही. कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नाही. थकीत देयके मागील 4 ते 5 वर्षापासून प्रलंबित आहेत. त्यांनाही पुरेसा निधी उपलब्ध नाही. या ठिकाणी सभापती महोदयांनी त्रुटीची पूर्तता केल्यानंतर ज्या अंशतः अनुदानित शाळा आहेत, म्हणजे काही अशा शाळा आहेत की ज्यांनी त्रुटीची पूर्णता केली आहे आणि त्या अंशतः अनुदानित शाळा आहेत, त्या अनुदानित टप्प्यापासून वंचित राहिलेल्या आहेत. 30 दिवसात त्यांनी त्यांच्या दिलेल्या नियमाप्रमाणे त्रुटी पूर्ण केल्या आहेत. या ठिकाणी त्यांना टप्पा अनुदान पाहिजे. आयोगानुसार अदा केले जात नाही. त्यामुळे शिक्षणासाठी या बाबी योग्य नाहीत आणि इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळा असतील, आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा असतील, त्यांचेही पगार नियमित होत नाहीत. त्यांना भविष्य निर्वाह निधीचा पैसा वेळेवर मिळत नाही. अशा अनेक तक्रारी आज माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत, असे किरण सरदेसाई म्हणाले. शाहू फुले आंबेडकर यांच्या 135 अनुसूचित जाती जमातीच्या आश्रमशाळा 100% अनुदानित सहित वेतन श्रेणीसाठी प्रलंबित आहेत. त्यांनाही वेतन दिले जात नाही. या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील जवळपास 78 वरिष्ठ महाविद्यालय आहे की जे महाविद्यालय
नंतर स्थापन झाले आहेत त्यांना अजूनही सरकारने अनुदान दिले नाही. स्वयंअर्थशासित शाळांमधील शासनाने आपल्याकडे काही धोरण ठरवून त्याबद्दल आपली उत्तरदायित्व घेतले पाहिजे, जेणेकरून तेथील कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा काही प्रमाणात लाभ होईल व निश्चितच महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याला आणखी प्रगतीच्या पथावर नेण्यास मदत होईल. आणि म्हणूनच या ठिकाणी 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार समाविष्ट असलेल्या सैनिकी शाळांना देखील टप्पा अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी आपल्याला माहित आहे की शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळाली नाही. त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत, परंतु त्यांना जुनी पेन्शन योजना अजूनही लागू झाली नाही. शासनाने जरा या मागणीकडे लक्ष वेधले पाहिजे आणि याकडे शासनाने दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांना लेखी आश्वासन देऊनही सुद्धा शिक्षण क्षेत्रातील लक्ष देण्यास शासन कार्य करत नाही. म्हणून महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करायचे असेल तर शिक्षण क्षेत्राकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या निमित्ताने शासनास मी म्हणजे सरनाईक विनंती करतो की या संदर्भात सकारात्मक विचार करून भविष्यात अशा समस्या निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी करिता मी माझ्या भाषणातून हे मुद्दे शासनाच्या लक्षात आणून दिले आहे. अशा प्रकारचं किरण सरदेसाई अपक्ष आमदार यांनी सभागृहातून थेट कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी त्यांनी जोर धरला आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.